ठरलं तर मग मालिकेच्या 5 डिसेंबरच्या भागात अर्जुन सायली दोघेही झोपलेले असतात. तेव्हा सायली स्वप्नात असते. ती एक गोड स्वप्न पाहत असते. ती अर्जुनला सांगते की कॉन्ट्रॅक्टवरती सह्या करण्यापूर्वी या 1.5 वर्षात काय काय घडेल हे आपल्या दोघांना माहिती देखील नव्हतं. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की तेव्हा जर का कोणी मला सांगितलं असतं की मी पुढे जाऊन तुमच्या प्रेमात पडेन तर त्यावेळी खूप हसलो असतो मी. तेव्हा सायली लाजते. त्यावरती सायली सांगते की आणि त्यावेळी जर मला कोणी सांगितलं असतं ना की हा चिडका बिब्बा मनाने इतका चांगला आहे, तेव्हा मी त्यांच्या बोलण्यावरती विश्वासच ठेवला नसता. आणि दोघेही एकमेकांशी छान गप्पा मारत हसत असतात. परंतु असतं ते सायलीचे स्वप्नच. त्याचनंतर अर्जुन कॉन्ट्रॅक्ट पेपर हाती घेतो आणि तो सायलीला सांगतो की आता या कॉन्ट्रॅक्टची आपल्याला काहीही गरज नाही आहे. आणि सायलीच्या समोरच त्यांच्या लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट पेपर तो फाडतो. फाडून ते बेडवरती टाकतो. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की आणि त्यापूर्वीच आपण घटस्फोटाच्या पेपरवरती देखील सह्या केल्या होत्या, परंतु आता त्याची काही एक गरज नाही आहे, कारण पुढचे 7 जन्म आपण एकत्र असणार आहोत. असं सांगून सायली देखील ते घटस्फोटाचे पेपर फाडून टाकते. सायली अर्जुनला सांगते की गेल्या 1.5 वर्षामध्ये किती काही बदलून गेलं आहे ना सर. तेव्हा अर्जुन खूप प्रेमाने सायलीला विचारतो की सांगा ना, नक्की काय बदललं आहे. त्यावरती सायली हसते, लाजते आणि त्यानंतर सायली तेथून जाणार तेव्हा अर्जुन सायलीचा हात घट्ट पकडतो आणि सायली तिथे अर्जुनला म्हणते की सर प्लीज सोडा ना हात. तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो की सांगा ना, नक्की काय बदललंय. खरं तर सायली ते स्वप्न पाहत असते आणि स्वप्नामध्येच ती हरवून गेलेली असते आणि प्रत्यक्षात सायली तिथे सांगते, ओरडत असते झोपेमध्ये की सर प्लीज माझा हात सोडा ना. अचानकपणे सायलीच्या आवाजाने अर्जुनला जाग येते. अर्जुन उठतो. तेव्हा सायली भानावरती येते, जागी होते. पाहते तर ती झोपेमध्ये असते आणि तिने स्वप्न पाहिलेलं असतं ते. अर्जुन सायलीला विचारतो की काय झालं मिसेस सायली, काय सोडा ना ओरडताय. तेव्हा सायली सांगते की नाही सर, मला असं वाटलं की तुम्ही माझी चादर खेचताय. अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की नाही हो, मी तर गाढ झोपलो होतो, मी तुमची चादरच खेचलेली नाही आहे. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की सर, ते सगळं मी स्वप्नात पाहिलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की अच्छा स्वप्नात, आणि त्यानंतर तो हसायला लागतो. तो खूप खुश होतो. तो सायलीला सांगतो की काही हरकत नाही, झोपा तुम्ही, झोपा ना. आणि त्यानंतर अर्जुन स्वतःच झोपतो. तेव्हा सायलीला स्वतःवरतीच हसू येत असतं. त्याचनंतर सायली देखील झोपते आणि सायली खूप हसत असते. तर तोचपर्यंत इकडे ज्यावेळी नागराज मध्यरात्री जागा होतो, तो प्रतिमाच्या खोलीकडे आलेला असतो. ज्यावेळी तो हळुवारपणे दरवाजा उघडतो, पाहतो तर प्रतिमासोबतच प्रिया देखील गाढ झोपी गेलेली असते. तेव्हा नागराज खूप चिडतो आणि विचार करतो की सगळे माठ माझ्याच नशिबाला का आले आहेत. त्यानंतर तो प्रियाकडे पाहतो आणि विचार करतो की असं वाटतं आहे या प्रियाला पाहून की या प्रतिमाने अंगाई गाऊन तिलाच गाढ झोपी घातलेलं आहे. अगं ये माठ मुली, उठ ना. ज्यावेळी नागराज तिथे प्रियाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, इतक्यातच प्रियाला जाग आलेली असते. प्रिया उठते आणि प्रतिमाकडे पाहते. त्याचनंतर प्रियाचं लक्ष समोर जातं तेव्हा नागराज दरवाजातून डोकावत असतो. नागराज प्रियाला इशारा करतो आणि प्रिया देखील नागराजला इशारा करते. त्याचनंतर प्रिया उठते आणि अंदाज घेते की प्रतिमा नक्की गाढ झोपी गेली आहे की नाही. आणि ज्यावेळी प्रिया बघते की प्रतिमा गाढ झोपी गेली आहे, तेव्हा प्रिया ते कृत्य करताना खूपच घाबरून गेलेली असते. कारण नागराज प्रिया दोघांनीही प्रतिमाला मारण्याचा डाव रचलेला असतो. प्रिया हळुवारपणे उशी घेते आणि त्याचनंतर ती उशी प्रतिमाच्या तोंडावर दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असते. ज्यावेळी प्रिया उशी घेऊन प्रतिमाच्या तोंडावरती दाबून धरते तेव्हा प्रतिमाला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो आणि प्रतिमा तिथे स्वतःचा जीव वाचण्यासाठी धडपड करत असते, तडफडत असते. ती तिथे प्रियाने जी तिच्या तोंडावर दाबलेली उशी आहे ती दूर करण्यासाठी प्रयत्न करत असते, परंतु प्रियाची पकड खूप जास्त मजबूत असते आणि प्रिया जोराची वरून तिच्या तोंडावर उशी दाबत असते. नागराज दरवाजातून डोकावून हे सगळं कृत्य पाहत असतो आणि नागराज प्रिया दोघांनाही हे सगळं करत असताना तितकाच घाम फुटलेला असतो. दोघेही प्रचंड घाबरून गेलेले असतात. परंतु देवतारी त्याला कोण मारे, असाच काहीसा प्रसंग इथे घडलेला असतो. कारण ज्यावेळी प्रिया
जोराची पकड मजबूत धरते आणि प्रतिमाच्या तोंडावरची उशी ती जोराची दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेस देवकृपेने प्रतिमाचा हात तिथेच बाजूला असलेल्या काचेच्या मगला लागतो आणि प्रतिमाच्या हातून तो मग खालती पडतो आणि तो फुटतो. तो फुटल्यानंतर जोराचा आवाज झालेला असतो. प्रिया प्रचंड घाबरून गेलेली असते. नागराजचीही पळताभुई थोडी होते. प्रिया तशीच प्रतिमाच्या तोंडावरती एका हाताने उशी दाबून धरते आणि झोपण्याचं नाटक करते आणि प्रिया पटकन त्या उशीवरचा हात बाजूला घेते आणि गाढ झोपी गेल्याचं नाटक करते. इतक्यातच बाहेर असणारा नागराज पळत आलेला असतो. जोराचा आवाज झाल्याने तिथे रविराज, सुमन दोघे देखील धावत आलेले असतात प्रतिमाच्या खोलीकडे. प्रतिमाला श्वास घ्यायला त्रास होत असतो. तर तिथे नागराज विचारतो की काय झालंय, नक्की काय झालंय. तेव्हा प्रियाही उठते. रविराज तिथे विचारतात की काय झालंय. नागराज सांगतो की काय माहिती दादा, अरे मला जोराचा आवाज आला म्हणूनच तर पळत आलो ना इकडे. सुमनही घाबरलेली असते. प्रतिमाला विचारते की प्रतिमा वहिनी, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो आहे का, मी तुमच्यासाठी पाणी आणू का. तेव्हा रविराजही विचारतात की नक्की काय झालंय. तर प्रिया पटकन स्वतःचा पाण्याचा ग्लास असतो तो प्रतिमाला देते आणि प्रतिमाला ती पाणी प्यायला सांगते. प्रतिमा खूप घाबरून गेलेली असते, परंतु देवकृपेने वेळीच तो काचेचा ग्लास पडून मोठा आवाज झाल्याने प्रतिमाचा जीव थोडक्यात वाचलेला असतो. ज्यावेळी रविराजांचं लक्ष त्या फुटलेल्या काचांकडे जातं तेव्हा रविराज विचारतात की तन्वी, हा पाण्याचा जग इथे काय करतोय. तेव्हा प्रिया त्यांना सांगते. प्रियाची बोबडी वळालेली असते. प्रिया म्हणते की माहीत नाही बाबा, म्हणजे काय झालं माहिती आहे का, मी गाढ झोपी गेले होते. अचानकपणे कसला तरी आवाज झाला म्हणून मी झोपेतून उठले. बघते तर आईला श्वास घ्यायला त्रास होत होता. तेव्हा नागराज देखील प्रियाची बाजू घेतो. तो म्हणतो की हो रे दादा, मी देखील बाहेर हॉलमध्ये वाचत बसलो होतो. अचानक जोराचा आवाज झाला म्हणून धावत इकडेच आलो. नक्की काय झालंय. तो प्रियाला विचारतो की तन्वी काय झालंय. तर सगळेच घाबरून गेलेले असतात. म्हणजेच रविराज, सुमन दोघेही घाबरलेले असतात. परंतु हे कृत्य करणारे नागराज, प्रिया स्वतःच असतात. तर तिथे प्रतिमा रविराजांच्या समोर खुलासा करते की मी झोपले होते आणि त्यानंतर कोणीतरी येऊन माझ्या तोंडावरती उशी दाबते, माझा जीव घेते असं वाटायला लागलं मला. माझा जीव गुदमरत होता, श्वास कोंडला गेला होता माझा. मी ते उशी बाजूला करण्यासाठी तडफडत होते. असा काहीसा घडलेला प्रसंग प्रतिमा रविराजांना सांगते. तेव्हा तिथे त्या दोघांनाही मोठा धक्का बसतो. प्रिया तिथे विचार करते की परंतु जीव गेला नाही ना. मला जर अजून 10 सेकंद मिळाले असते ना तर माझं काम फत्तेच झालं असतं. नागराज पटकन सारवासारव करायला लागतो. तो तिथे प्रतिमाला म्हणतो की अगं वहिनी, तू काहीतरीच काय बोलते आहेस. अगं तुला एखादं वाईट स्वप्न पडलं असेल किंवा भास झाला असेल ग तुला. तेव्हा तिथे प्रतिमा खूप मोठ्या धक्क्यात असते. तर सुमन तिला विचारते की म्हणजे वहिनी, तुम्हाला असं वाटलं का की तुमच्या तोंडावरती उशी दाबून तुमचा जीव घेण्याचा कोणीतरी प्रयत्न करतो आहे. तेव्हा प्रतिमा मान हलवून होकार देते. सुमन तिथे विचार करते की परंतु कसं शक्य आहे, कारण इथे कोणीच तर नाही आहे आणि तुमच्यासोबत तर तन्वीच होती ना या रूममध्ये. तेव्हा प्रियाला मोठा धक्काच बसतो. नागराज, प्रिया धक्क्याने सुमनकडे पाहायला लागतात. रविराज खूप चिडतात सुमनवरती. ते सुमनला म्हणतात की सुमन, तोंडाला येईल ते उगाचच काहीतरी बडबडू नकोस. मला मान्य आहे की तन्वीने आत्तापर्यंत 1000 चुका केल्या आहेत, म्हणून ती प्रतिमाचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल का. कसं शक्य आहे. ती प्रतिमाची मुलगी आहे. उगाचच काहीतरी फालतूची बडबड करू नकोस. रविराज रागाच्या भरात बोलतात. परंतु ते सगळं कांड तर प्रियाचंच असतं. नामाने राळी राहते ती तिथे सर्वांच्या समोर. नागराजही तिची बाजू उचलून धरतो. सुमनला म्हणतो की नाहीतर काय, तू काही कशाला बडबडतेस ग. तुझं काय म्हणणं आहे की तन्वी प्रतिमा वहिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल, ती तिच्या आईचा जीव घेईल का. तेव्हा सुमन सांगते की अहो नाही, तुम्ही दोघं तसा गैरसमज करून घेऊ नका. हे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की जर कोणी बाहेरून आत आलं असतं तर तन्वीला कळलंच असतं ना, तीच तर रूममध्ये होती ना. रविराज तिथे प्रियाला विचारतात की तन्वी, म्हणजे तू रूममध्ये कोणाला पाहिलं होतंस का, अंधारात कोणीतरी इथे आहे असं काही जाणवलं का तुला. तेव्हा प्रिया ते सगळं काही फेटाळते. ती म्हणते की नाही हो बाबा, अहो रूममध्ये कोणी आलेलंही नव्हतं आणि आई ना ज्यावेळी मी झोपेतून उठले होते ना तर अशी हातपाय हलवत होती, तडपडत होती आणि त्यानंतर ही बघा उशी
उशी तर इथेच आहे, मग उशी तोंडावरती दाबून धरून मारण्याचा प्रश्न येतोच कुठे? आईला ना नक्कीच कसलं तरी वाईट स्वप्न पडलं असावं बाबा. प्रिया तिथे प्रतिमाला सांगते की आई, अगं तुला ना हल्ली खूप जास्त त्रास होतो आहे ना. ते मागे नाही का तुला आगीत एक माणूस दिसला होता, त्यावेळी देखील तू तशीच घाबरली होती. आत्ताही तसंच तू एखादं स्वप्न म्हणजे वाईट स्वप्न पाहिलं असावं अगं. तेव्हा तिथे रविराज देखील प्रियाचे बोल बोलतात. रविराज प्रतिमाला समजावतात की प्रतिमा, तन्वी म्हणते ते बरोबर आहे. कदाचित हे सगळे तुझ्या मनाचे खेळ असावेत. रविराज तिथे प्रतिमाला म्हणतात की प्रतिमा, हे बघ, मी उद्याच डॉक्टर श्रद्धाशी बोलतो. तुझे जे काही भ्रम भास वगैरे होतात ना तुला, ते सगळं आपण तिला सांगूयात. तेव्हा प्रिया म्हणते की हो हो बाबा. आणि त्यानंतर प्रिया ही प्रतिमाला झोपण्यासाठी सांगते. प्रतिमा ज्यावेळी झोपते तेव्हा प्रिया तिथे ड्रामे करायला लागते. रविराजांच्या समोर भोळेपणाचा नाटक करते की बाबा, मी ना उद्या देवीआईच्या मंदिरात जाते आणि तिच्याकडे ना आईसाठी नवस करते की माझी आई लवकरात लवकर बरी होऊ देत, या सगळ्यातून सुखरूप बाहेर येऊ देत. तेव्हा प्रिया रडण्याची नाटकं करत असते. नागराज प्रियाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तिला म्हणतो की कंट्रोल कर स्वतःला. आता तुझ्या आईसाठी तुलाच खंबीरपणे उभं राहायचं आहे की नाही तन्वी. प्रिया आता थोडक्यात बचावलेली असते, परंतु नागराज प्रियाचा प्लॅन पुन्हा फेल झालेला असतो. तर त्याच नंतर दुसऱ्या दिवशी सुभेदारांच्या घरामध्ये सायली, अर्जुन दोघेही सोडले असता घरात सर्वजण एकत्र जमलेले असतात. तिथेच कुसुम देखील हजर असते आणि कल्पना देखील परत आलेली दाखवली गेली आहे. पूर्णाची तिथे प्रतापला म्हणते की प्रताप, उद्याचा महत्त्वाचा दिवस तुझ्या लक्षात आहे ना, आपल्याला सगळी तयारी करावी लागेल. तेव्हा प्रताप सांगतो की हो पूर्णाई, अगं माझ्या लक्षात आहे उद्याचा महत्त्वाचा दिवस. आणि तसंही तू काळजी करू नकोस, कारण चैतन्य, अश्विन आणि मी आम्ही तिघांनी तयारीला सुरुवात देखील केली आहे. मधुभाऊ तिथे विचारतात की म्हणजे तुमच्यासाठी उद्याचा दिवस इतका महत्त्वाचा आहे का? इतक्यातच कल्पना बाहेर दारामध्ये उभी असते. ती घरातील सर्वांसमोरच मोठ्याने म्हणते की म्हणजेच प्रश्नच नाही आहे, कारण उद्याचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि तो दणक्यातच साजरा व्हायला हवा. तेव्हा घरातील सर्वांना कल्पनाने अचानकपणे येऊन छान सरप्राईज दिलेलं असतं. घरात सर्वच जण कल्पनाला पाहता क्षणी खूप खुश झालेले असतात. अश्विन पटकन कल्पनाकडे जातो. त्याच्या आईला तो खट्टमिठी मारतो आणि विचारतो की मम्मा, अगं तू आलीस? अगं मम्मा, तू फोन केला नाही, काय नाही? तेव्हा कल्पना म्हणते की जर फोन केला असता तर तुम्हाला असं छानसं सरप्राईज मिळालं असतं का? तेव्हा अश्विन म्हणतो की अगं आतमध्ये ये ना, आपण मस्त बसून गप्पा मारूयात. त्यानंतर अश्विन हा कल्पनाला सोफ्यावरती बसायला सांगतो आणि तो स्वतः तिच्याजवळ बसतो. अस्मिता देखील तिच्या आईला घट्ट मिठी मारते, तिला भेटते. प्रताप तिथे कल्पनाला विचारतो की हे काय कल्पना, अगं आज असं अचानकच आली? तू मला फोन केला असता तर एअरपोर्टला मी पिकअप करायला आलो असतो ना. त्यावरती अश्विन म्हणतो की डॅड, जर मम्माने हे सरप्राईज दिलंच नसतं तर तुमचा चेहरा कसा खुलला असता? त्यावरती सर्वच जण एकत्र जोरजोराचे हसत असतात. सुभेदारांच्या घरामध्ये मस्त छान आनंदाचं वातावरण तयार झालेलं असतं. तर तोचपर्यंत नागराज प्रिया या दोघांनीही महिपतची भेट घेतलेली असते. महिपतला सांगितलेलं असतं की प्रतिमाने त्याला पाहिलं आहे. तेव्हा महिपत तिथे विचारतो की त्या अर्धवट डोक्याच्या बाईने मला पाहिलंय आणि ही गोष्ट तुम्ही आत्ता येऊन मला सांगताय का? त्यावरती प्रिया त्याला सांगते की मी तर खरं तर म्हटलंच होतं की तुम्हाला सगळं सांगूयात, परंतु या काकानेच काही नाही ऐकलं. तेव्हा तिथे नागराज म्हणतो की मी मुद्दामच नाही सांगितलं तुला, कारण त्याच दिवशी जर मी तुला सांगितलं असतं ना की प्रतिमा वहिनीने तुला पाहिलं आहे, तर त्याच रात्री घरात घुसून उडवलं असतं तू प्रतिमा वहिनींना. महिपत ओरडूनच त्याला विचारतो की मग आणखीन काय करायला हवं होतं? तेव्हा नागराज म्हणतो की शांत बस, गरम डोक्याचा आहेस तू. तेव्हा नागराजचं म्हणणं साक्षीला देखील पटलेलं असतं. साक्षी तिथे महिपतला सांगते की नाही अण्णा, हे बघा, जरी त्या बाईने तुम्हाला पाहिलं असतं तरी आत्ता सध्या आपण शांत राहिलेलं चांगलं आहे, कारण आत्ता जर आपण त्या बाईचा जर खून केलात तर आपण आणखीन संकटात अडकू शकतो. नागराज तिथे महिपतला सांगतो की हे बघ महिपत, तुला आत्ता या सगळ्यामध्ये पडायची काही गरज नाही आहे, आमचे प्रयत्न चालूच आहेत. आणि तो प्रसंग सांगतो की त्या रात्री ना प्रियाने तिच्या तोंडावरती उशी दाबून धरली होती, मेली असती चांगली.
परंतु कसला तरी आवाज झाला आणि वाचलीच ती. तर तोचपर्यंत इकडे सुभेदारांकडे प्रतिमा प्रतापला सांगते की अहो, काल रात्रीपर्यंत माझं काही एक ठरतच नव्हतं, परंतु काल रात्री पुन्हा माझ्या लक्षात आलं की उद्याचा दिवस किती महत्त्वाचा आहे. म्हणून काय, सकाळीच फ्लाईटची तिकीट बुक केली आणि आले निघून. तेव्हा ते अश्विन कल्पनाला म्हणतो की मामाला देखील डिस्चार्ज मिळालं, त्यालाही बरं वाटलं, त्यामुळे तुला निघायला बरं पडलं असेल ना. तेव्हा कल्पना म्हणते की हो. तेव्हा कुसुमताई कल्पनाला विचारते की मामा बरे आहेत ना आता. तेव्हा कल्पना तिला सांगते की हो, बरं आहे तो. आणि ती तिला विचारते की परंतु तू कशी काय इथे. तेव्हा कुसुम म्हणते की मग काय, मधुभाऊंचा इथून पाय निघत नव्हता, मग मी इथे स्वतःच फेरी मारले. तेव्हा पुन्हा सर्वजण हसत असतात. परंतु तोचपर्यंत इकडे साक्षीला जाम टेन्शन आलेलं असतं. साक्षी खूप चिडलेली असते आणि ती तिथे सर्वांसमोर म्हणते की तुम्हाला हजारदा सांगून देखील कसं कळत नाही की एखाद्याचा खून करणं हा फर्स्ट ऑप्शन असू शकत नाही. त्यावरती प्रिया चिडते आणि ती साक्षीला म्हणते की ए बाई, तू त्या विलासचा खून केलायस ना, म्हणूनच या सगळ्या प्रकरणात आपण अडकलो आहोत. त्यावरती साक्षी बोलते की म्हणूनच तर पछतावते आहे मी. गेले 2 वर्ष झालं तरी देखील या खुनाच्या आरोपातून सुटू शकत नाहीये मी. आणि तुम्ही आता त्या प्रतिमाला मारण्याचा विचार करताय. महिपत साक्षीला सांगतो की तुझ्या बापाने आतापर्यंत ढीगभर खून केले आहेत, परंतु एकदाही तो अडकला नाही. त्यावरती नागराज म्हणतो की मग आत्ता अडकशील महिपत, कारण अर्जुन आणि दादा दोघेही तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतीलच आणि मग अडकशीलच तू. पुढे नागराज म्हणतो की त्या स्केच आर्टिस्टसमोर वहिनी एवढं काही बोलू शकली नाहीये, म्हणून आज वाचला आहेस तू, परंतु दादा याच्या खोल मुळाशी जाणारच. तेव्हा तिथे प्रियाही म्हणते की हो, आजचं मरण आपलं फक्त उद्यावरती गेलं आहे. नागराज प्रिया खूप घाबरून गेलेले असतात. नागराजची भंबेरी उडालेली असते. तो तिथे महिपतला सांगतो की ॲक्सिडेंटच्या वेळी प्रतिमा वहिनींनी आपल्याला पाहिलं आहे की ते देखील माहिती नाही आहे. आणि जर पाहिलं असेल आणि त्यातून जर ते सगळं काही तिला हळूहळू आठवत गेलं तर मग संपलं सगळं. तेव्हा भडकलेला महिपत माघारी फिरतो आणि तो नागराज प्रियाला विचारतो की हे सगळं येऊन तुम्ही फक्त मला सांगताय. तो प्रियाला विचारतो की काय गं, जर मी या सगळ्या मॅटरमध्ये पडलो ना तर तुम्हाला हे सगळं जड जाईल. तेव्हा साक्षी म्हणते की की ही प्रतिमा आहे ना, तीच आपल्यावरती भारी पडणार आहे. एक साधं रिसॉर्टचं स्वप्न पाहिलं होतं मी, परंतु ते स्वप्न इतकं हाताबाहेर कसं जाऊ शकतं याचा ते विचार करायला लागते. ते चौघेही घाबरून गेलेले असतात, कारण प्रतिमाला जर सगळं काही तिचा भूतकाळ आठवला, तिची स्मृती परत आली तर या चौघांचाही काटा निघू शकतो याची भीती त्या चौघांच्या मनात बसलेली असते. तर इकडे विमल ती कल्पनाला विचारते की वहिनी, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. तेव्हा कल्पना सांगते की विमल, मी ना बँगलोरमध्ये असताना ना हेच सगळं मिस केलं, तुझ्या हातची कॉफी. तेव्हा तिथे अस्मिता विचारते की म्हणजे मम्मा, तू काय फक्त विमलच्या हातची कॉफी पिण्यासाठी परत आले आहेस का. तेव्हा कल्पना सांगते की नाही ग बाई, अर्जुनचा वाढदिवस आहे ना उद्या, त्याची तयारी करायची आहे ना. तेव्हा तिथे मधुभाऊ चकित होतात आणि विचारतात की म्हणजे जावे बापूंचा देखील उद्याच वाढदिवस असतो. तेव्हा प्रताप सांगतो की हो मधुभाऊ, आमच्या लेकाचा आणि तुमच्या लेकीचा एकाच दिवशी वाढदिवस आहे आणि हा ना विलक्षण योगायोग आहे. त्यावरती चैतन्य म्हणतो की हो, एकाच दिवशी डबल धमाका, जल्लोषात उद्याचा दिवस साजरा करूयात. त्याचनंतर कल्पना कुसुमताईला म्हणते की कुसुमताई, तुम्ही आज रात्री इथेच थांबा बरं का. आपण सगळ्यांनी जय्यत तयारी करूया आणि आनंदाने त्या दोघांचाही वाढदिवस साजरा करूयात. केक कापताना तुम्ही इथे असायला हव्या ना. तेव्हा कुसुम देखील खूप खुश असते. ती म्हणते की हो हो, मी नक्की थांबेन आणि तयारीत मदतही करेन. तेव्हा तिथे चैतन्य सांगतो की हे बघा, अर्जुन आणि सायली या दोघांसाठी आपण जबरदस्त सरप्राईज प्लॅन करायचा आहे आणि त्याची जय्यत तयारीही करायची आहे, परंतु त्यांच्या नकळत त्यांना यातलं काहीही कळू द्यायचं नाही आहे. सगळ्यांनी ही गोष्ट अगदी अचूक लक्षात ठेवा. त्यावरती अस्मिता चैतन्याला म्हणते की हे जे आहे ना ते फक्त तू लक्षात ठेव, नाहीतर त्या दोघांच्या टीममध्ये जाशील. असं अस्मिताने म्हणता क्षणी चैतन्य म्हणतो की नाही नाही, यावेळी ना मी तुमच्या टीममधून खेळणार आहे. हे वाक्य अर्जुन सायलीने ऐकलेलं असतं.
अर्जुन सायली दोघेही त्यांच्या रूममधून खालती आलेले असतात. तेव्हा अर्जुन चैतन्याला विचारतो की कसला खेळ चालू आहे ते. तेव्हा तिथे चैतन्य पटकन थापा मारतो. तो सांगतो की अरे क्रिकेट टीमबद्दल बोलत होतो ना. इतक्यात सायलीचं लक्ष कल्पनाकडे जातं आणि ज्यावेळी सायली कल्पनाला परत आल्याचं पाहते तेव्हा अगदी धावत जाऊन ती कल्पनाला घट्ट मिठी मारते. तर अर्जुन देखील तिच्याकडे जातो. अर्जुन देखील कल्पनाला घट्ट मिठी मारतो आणि दोघेही कल्पनाची चौकशी करतात की ती कशी आहे आणि मामा कसे आहेत. तेव्हा तिथे सायली कल्पनाला म्हणते की आई बरं झालं तुम्ही परत आलात हा. मला तुमची ना खूप आठवण येत होती. तेव्हा कल्पना म्हणते की अच्छा तरीच मला बेंगलोरमध्ये सतत उचक्या लागत होत्या वाटतं. तेव्हा पुन्हा घरातील सर्वजण हसत असतात. अर्जुन तिथे कल्पनाला सांगतो की मम्मा तू अजिबात काळजी करू नकोस. मी आणि अश्विन बेंगलोरच्या त्या डॉक्टरांच्या टचमध्ये आहोत आणि मामा लवकरच बरा होईल. तर अर्जुन तिथे चैतन्याला म्हणतो की चैतन्य चल आपली देसाईची महत्त्वाची केस आहे ना. आणि तो कल्पनाला सांगतो की मम्मा मी आणि चैतन्य एका केस संदर्भात डिस्कस करणार आहोत. आम्ही बाहेर लॉनमध्येच आहोत. चैतन्य विचारतो की कसली रे कुठली केस. तेव्हा अर्जुन हळूच सायलीकडे इशारा करतो आणि तो चैतन्याला सांगतो की देसाई केस. तेव्हा चैतन्याच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि तो म्हणतो की अरे हो 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 चल चल. आणि दोघेही त्यानंतर बाहेर निघून जातात. पूर्णाची मुद्दाम कुसुमला डिवचते आणि तिला सांगते की कुसुम जा ना तू सायलीला रूममध्ये घेऊन जा ना. गप्पा मारा तो दोघी छानशा. तेव्हा तिथे सायली म्हणते की पूर्णाची अहो कुसुमताई मधुभाऊंशी गप्पा मारण्यासाठी आले आहे ना. मग तिच्याशी मधुभाऊंना छान गप्पा मारू देत. मी आहे ना. मी तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करते. तेव्हा तिथे मधुभाऊ म्हणतात की नाही मला कुसुमशी काही गप्पा मारायच्याच नाही आहेत. सायली थोडीशी शॉक होते आणि विचारते की का हो तुम्ही काय तिच्यावरती रागावला आहात का. असं विचारल्यानंतर मधुभाऊ सांगतात की नाही मी रागावलेलो नाही आहे. खरं तर मला आत्ता जाऊन माझ्या खोलीत आराम करायचा होता म्हणून म्हणत होतो मी. तेव्हा प्रताप देखील म्हणतो की हो हो. तर तिथे अश्विन पटकन कुसुमताईला हाताने इशारा करत असतो सायलीला वरती रूममध्ये घेऊन जाण्यासाठी. कारण त्यांना सरप्राईज प्लॅन करायचं असतं ना. तेव्हा कुसुम उठते आणि ती म्हणते की हो हो सायली अगं मधुभाऊंना आराम करू देत ना. चल आपण तुझ्या रूममध्ये जाऊ आणि छानशा गप्पा मारूयात. तेव्हा तिथे सायली म्हणते की कुसुमताई अगं आई किती दिवसांनी परत आल्या आहेत ना. मी त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवते ना. आता घरातील सर्वांना कळतच नसतं की सायलीला नक्की काय थाप मारावी आणि त्यातून घालवून द्यावं. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत घरातील सर्वांनी अर्जुन सायलीच्या बर्थडेचं छानसं सरप्राईज दिलेलं असतं. ज्यावेळी अर्जुन सायली दोघे एकत्र केक कट करत असतात त्याच वेळेस घरातील सर्वच जण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. इतक्यातच सायली तिला तिच्या त्या दिवशीचा घडलेला प्रसंग अपघाताचा आठवत असतो आणि त्याचाच त्रास तिला उद्भवतो आणि त्यानंतर सायली ही बेशुद्ध होते. ज्यावेळी ती धाडकन सोफ्यावरती पडते तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसतो. अर्जुन पटकन सायलीकडे जातो आणि सायलीला तो शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असतो. घरातील सर्वच जण घाबरून गेलेले असतात. मित्रांनो आजचा भाग नक्की तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक